मामा नमस्कार. नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. माझं नाव हरिश्चंद्र लक्ष्मण जगताप. तर आज तारीख आहे 13 सप्टेंबर 2025 आणि आपला हा ऊसाचा प्लॉट आहे. या ठिकाणी 2 एकरचा प्लॉट आहे तुमचा आणि याची लावण झालेली आहे डिसेंबर महिन्यामध्ये 25 तारखेला. हां, परंतु माझे आणि तुमचं जे ऊसावर नियोजन आहे ते आपण मे महिन्यापासून करतोय. मे महिन्याच्या अगोदर काय खत टाकले काय? हां, मग ज्यावेळेस आपण मे महिन्यामध्ये भेटलो आणि त्यावेळेस मी तुम्हाला खत सांगितलं ग्रीन पॅन्ट कंपनीचं भूमी पॉवर, त्याच्यानंतर एक प्रोम आणि एक पोटॅश आणि तुम्ही एक मार्केटमधलं 20-20-0-13 आणून एकूण तुमचं 10 पोते होता. हां, आपलं 10 पोते होतं आणि ते 2 होते असं 8 पोते तुमचा. हां, आणि ही 2. हां, टोटल 10 पोते 2 एकरात 10 पोते खात. 2 करावं 8 पोते टाकले. आता हे टाकल्यानंतर आणि टाकण्याच्या अगोदर ऊसामध्ये काय फरक राहिला किंवा ऊसाला याचा फायदा काय झाला? ऊसाची कांडी लांबली. हां, आता बघा इथं 1 इंचभर लांब आहे. हां, 1 इंचपर्यंत तुमचं अंतर आहे. हां, आणि ऊसाच्या कलर मध्ये काय बदल नाही. हां, ही म्हणजे कलर हिरवट हिरवागार. कायम राहिला. कायम राहिला. मे महिन्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आपण लावल्यापासून. याला सुरुवातीला आपण ग्रोनेट्रो 1919 ग्रीन पॅन्ट कंपनीचं मारलेलं होतं. फवारणी केली. त्याची 2 वेळेस केली आपण फवारणी. 2 वेळेस फवारणी. ज्यावेळेस ते मारायचं होतं त्यावेळेस ऊस पिवळं दिसत होता, पाणी कमी असल्यामुळं. हा. पण आपली फवारणी केल्यात 4-5व्या दिवशीच कलर ऊस बदलला. कलर बदलला आणि तिथून जे कलर बदलला आहे ते आतापर्यंत त्यात काय? आतापर्यंत कलर आहे. आता जर बघितलं तर आणि ऊसाची कांडी कशी आहे? काळी. हा, ऊसाची कांडी काळी आहे. हा. ऊस तुमचा पेऱ्यामध्ये पण मोठा आहे आणि उंचीला पण चांगला. आता तिथे एक वितीला आहे बघा. हा, किती कांड्यावर आहे अंदाजे ऊस आहे? आता अंदाजे बघा की हा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 17 18 17-18 कांड्यावर आहे. कांडी आहे. आता हे चांगलं असं नाही तर इकडं पण तसंच ऊस आहे. त्याच्याकडेच आहे. सरसगट आता तुम्हाला दाखवतो की असाच आहे. तुमचं म्हणणं असं आहे की ह्याच्यामुळे ही कांडी जी आहे ही लांबकी पडली. लांब लांब बरोबर आहे ना? कांडी लांब पडली आणि एक ह्याला 15-3 आठवडे पाणी पण नव्हतं. तुम्ही विहिरीचं पाणी कमी पडलं. हां पण बरं, आणि मी फोडलो खाली. हां फोडल्यानंतर पाणी वाढलं. हां, आणि त्यावेळेस आपला खताचा डोस पडला, डोस पण दिला आणि फवारणी बी केली. फवारणी पण केली. हे वापरून तुम्ही समाधानी आहात की? हा. इतर शेतकऱ्यांना काय सांगता संदेश? संदेश काय नाही, ह्या खताबद्दल तुम्ही वापर करा हां आणि मग बघा हां तुम्हाला हां अनुभव. हां हां, तुम्ही वापरून समाधानी? समाधानी, माझं पूर्ण 100% समाधानी खतावर. हां हां, तर आपल्या कंपनीचे जे खत आहेत हे टोटल ऑर्गॅनिक आहेत, हा. आणि विषमुक्त विषमुक्त अन्न आणि आहे, सेंद्रिय खत. सेंद्रिय खत आहे. त्याच्यामुळं हे जमिनीसाठी सुद्धा चांगलं आहे आणि आणि पिकासाठी. जमीन भुसभुशीत मऊ आहे. हां, पहिल्यापेक्षा जमीन. मऊ. हां, हे तसं खत जर बघितलं तर तुमची जमीन खूप भारी नाही, एकदम खडकाळ खडक जमीन. जमीन आहे. हा. खडकच आहे खाली 2 हां, बुडात. माळिंगरावेळी म्हणजे असं काय लई भारी जमीन नाही. ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद.